आज आम्ही आलोय आमच्या आलेआंबिवलीमध्ये सोनगिरीवर धबधबा आणि आमच्या सोबत आमचे मित्र महेंद्र शिवन, वामन शिंदे, रोहन डुकरे आणि ओमकार म्हात्रे, गौरव पाटील. तर तुम्हाला दाखवतो आम्ही आज कशा प्रकारे संघर्ष करून चाललोय इथं आम्ही. तर बघा कसा रस्ता आहे इथं, खूप भयानक कसं रस्त्यामधून आता मी चाललोय. आणि केदार भोईर दिसतात का तुम्हाला? बघा तर बघू शकता तुम्ही, बघा खाली पूर्ण शेत वगैरे आहेत. असं खडतर रस्ता आहे, तरी पण आम्ही जाण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही पडशील थांब, काल नाही पडशील. चल येऊ क्रॉस करत येऊ, जाऊ चला आपण. तर मित्रांनो, जायला एकच लागतंय जायला. पहिला पाऊस आणि या पहिल्या पावसात आम्ही धबधब्यावर चाललोय. तर बघूया. पर्वत येईल, हा पहिला धबधब्यावर आहे आमचं येणं, असं बोलत होतो. ह्या पावसाळ्यातलं आमचं पहिल्या धबधब्यावर येणं. आणि बघू शकतो तुम्ही आम्ही कशा डोंगरातनं चाललेलो आहे. अचानक ते म्हणतात ना, यशाच्या पायऱ्या चढताना आयुष्यात मित्र भेटतात, ते पण दलिंदर मित्र. तसे आम्हाला या मित्रांनी आवाज देऊन प्लॅनिंग केला. ते बोलतो ना, मित्रच काढतो मित्राच्या चित्र. आणि असं सुंदर असं चित्र रेखावलं इथं या मित्रांनी. अशा प्रकारे आम्हाला रस्ता देखील भेटलेला आहे. इकडनं कशाला गेली, खालना का गेले? हा जाम लावून जायचं होतं. आणि मित्रांनो, आता थोड्याच वेळात आम्ही पोचू आणि तुम्हाला दाखवतो आम्ही पोचल्यानंतर. धबधब्यावर आमचं येणं आमच्या घरी जेव्हा पिठोरीची पूजा असते, हा म्हणजे आमच्या महाराष्ट्रीयन सण म्हणजे पिठोरी अमावस्या असं बोलतात. आणि तेव्हा आम्ही ह्या डोंगरावरती येतो. हा डोंगर तुम्ही बघू शकता, ह्या डोंगरावरती आम्ही तेव्हा येतो, तेव्हा पिठोरी आणायला. आणि त्यानंतर येणं जे इकडं होतं ते म्हणजे पावसाळ्यामध्ये धबधब्यावर. आणि आता आम्ही पोचल्यानंतर तुम्हाला दाखवूच कशा प्रकारे आम्ही धबधब्यावरती आलोय. आणि तुम्ही धबधबाही पाहू शकता, खूप सुंदर आहे, अप्रतिम. डोंगर लाल मध्ये पाणी बघा, पाणी देखील खूप शुद्ध आहे इथं. तुम्ही नक्कीच व्हिजिट देऊ शकता, तुम्हाला दाखवू आम्ही.
मित्रांनो आम्ही कशा प्रकारे आलो इथं आहे ना फक्त निसर्गाची मजा घ्यायला ये थोडी मजा आणि गौरव पाटीलला मात्र नीट घेऊन या मित्रांनो. आणि बघू शकता कशा प्रकारे माशांनी धरलेला इथं. हे बघा खूप जोरात चावतोय. तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलेलो आहोत मित्रांनो आणि रस्ता देखील खूप खडतर आहे जाण्यासाठी. नाही रे मुश्किल अशा रस्त्याने आम्ही चाललो. एवढा रस्ता तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही बघू शकता आम्ही म्हणजे धबधब्याच्या अर्ध्या वाटेत आहोत. धबधबा तुम्हाला दिसतच असेल इथे. धबधबा तुम्हाला दाखवतो आम्ही. बघा निसर्गाच्या सानिध्यात आता आम्ही जाऊन आलो. निसर्गाच्या सानिध्यात आम्ही आलोय आणि अजून याच्या पुढेही अजून खूप मोठा आहे धबधबा. आता यांच्यातनं जायला लागतोय. तुम्ही देखील या अशा सुंदर नजाऱ्याचा आनंद घ्यायला आम्ही पण घेतो. बाय बाय.